आज या ठिकाणी आमचे मित्र राज असरोळकर यांनी जो शांतीनगर स्मशानभूमीमध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, तो काढावा आणि तो चांगल्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तो उभारावा, या 14 एप्रिलच्या आतमध्ये अशी त्यांची भूमिका आहे। आणि ॲक्च्युअली तो पुतळा स्मशानभूमीमध्ये लावणं हा चुकीचा प्रकार आहे आणि त्याच्या विरोधात आमचे राज असरोळकर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। आम्ही पूर्ण उल्हासनगर शहर शिवसेना उभाटातर्फे आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देतो आणि जे काही या पुढचं आंदोलन असेल, आता हे आंदोलन फक्त राज असरोळकर पुरतं मर्यादित न राहता ते राहिलेलं नाही आहे। ही आंबेडकरी जनता, त्यामध्ये सगळे पक्ष त्या ठिकाणी आता विलीनीकरण झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेने याच्यावर जर ठोस उपाय घेतला नाही, तो पुतळा त्या ठिकाणून काढला गेला नाही, तर ही आमची उभाटा, ही जी शिवसेना आहे, ही रस्त्यावरची उतरणारी शिवसेना आहे, ही नक्की त्या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। जर याच्यानंतर देखील जर महानगरपालिकेला जाग येत नसेल, तर याच्यानंतर जे काही परिणाम होतील, शहरामध्ये जे काही आंदोलन भडकल्या जातील, आज छोट्या छोट्या संघटनेने तिकडे आंदोलन करण्याचा पवित्रा घेतलेला आहे आणि यानंतर मोठ्या स्वरूपात जर आंदोलन झाले तर याच्यावर सगळी जबाबदारी महानगरपालिका प्रशासन आणि ज्यांनी तो पुतळा बसवला असेल, ज्या पुतळ्याच्या खाली नाव असतील, ते सगळे जबाबदार असतील। माझे सहकारी मित्र राज असरोळकर कायद्याने वागायचे संघटनेचे अध्यक्ष आहेत। असरोळकर साहेब हे नेहमी काही ना काही मुद्दा महापालिकेच्या अगेन्स्ट घेत असतात, कारण आम्ही बराच वेळा त्या स्मशानात गेलोय, कोण वारलं, कोण काय गेलं म्हणून आम्ही गेलोय त्या ठिकाणी। तो पुतळा मी पण पाहिलेला आहे, पण कसं आहे की त्या ठिकाणी कुणी पुतळा लावला काय हे सगळं ते खाली बॅनरवर त्याच्या बोर्डवर दिसलेलं आहे, खासदारांचं नाव आहे, सर्व काय, तिथले स्थानिक नगरसेवक आहेत, पण पुतळा कुठे बसवावा, हे काय बसावं, हे लोकांच्या हे पाहिजे। एक भावनिक समाज म्हणजे आपला समाज इथे उल्हासनगरला आहे, ते त्यांचे सगळ्यांचे देवधर्माचे आणि राष्ट्रीय पुरुषांचे स्मशानात लावतात, त्यांच्या मागे एक भावनिक आहे। पण आपल्यामध्ये आपला जो नेता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कुठे पाहिजे, असे लोक, भावनिक लोक आहेत ते आपल्यामध्ये, त्यांनी हे आंदोलन उभारलं आहे आणि त्याला आमचा उभाटाचा फुल जाहीर सपोर्ट आहे। आम्ही राज असरोळकर ज्या ठिकाणी कुठे हाक मारतील त्या ठिकाणी आम्ही उभाटातर्फे येऊ आणि त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ।